श्री गुरुराज नृसिंह सरस्वतींच्या दैवी स्पर्शानं हा सारा परिसर पावन आहे. औदुंबराच्या दाट छायेत या तीर्थाची शीतलता आणखी वाढते. श्री गुरु पादुकांचं दर्शन घेऊन आपण बाहेर येतो आणि या परिसराकडे फक्त नजर फिरवतो तेव्हा मन अगदी प्रसन्न होऊन जातं. याच दाट छायेत श्री गुरूंनी चातुर्मासाचा काळ घालवला. आजही श्री गुरु इथे आहेत अशी अनुभूती या वातावरणात भक्त घेऊ शकतात. श्री पादुकांवर अंकलखोपचे देशपांडे यांनी सुंदर घुमट बांधलाय. इथून कृष्णेच्या विस्तीर्ण पात्रापर्यंत भव्य घाट नजरेला येतो. ब्रह्मानंद स्वामींचे शिष्य सहजानंद स्वामी यांनी हा घाट बांधून घेतलाय. दत्त पादुकांचं दर्शन घेऊन आपण प्रदक्षिणा करू लागतो तेव्हा बाजूच्या ओवऱ्यांमधून भक्त श्री गुरुचरित्राचं पारायण करताना दिसून येतील. दत्त साधनेत कठोर तपाचरणाला फार महत्त्व आहे. इथे सुद्धा अनेक तपस्वींनी घोर तपश्चर्या केली आहे. औदुंबराच्या छायेतून मंदिर प्रदक्षिणा करून वरच्या वडाखाली वाटेवरून पुढे गेलं की ब्रह्मानंद स्वामींचा मठ लागतो. इथेच या पवित्र वातावरणात त्यांनी समाधी घेतली. त्यांच्यासोबत मेरुशास्त्री नावाचे विद्वान इथंच राहत होते. त्यांनी हठयोग प्रदीपिका या प्रसिद्ध ग्रंथावर ज्योत्स्ना नावाची टीका लिहिली. या ब्रह्मानंद मठातच वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी वास्तव्य केलं होतं. इथली दत्तमूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. बहुतेक दत्तमूर्ती या विष्णुप्रंधा असतात, मात्र इथली मूर्ती ही शिवप्रधान आहे. इथलं शिवलिंग सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. कृष्णेच्या घाटालगत गुरु शिवशंकरानंद आश्रम आहे. इथं वेदाध्ययन करण्याकरता विद्यार्थी येतात. समोर कृष्णेचा विशाल डोह आहे. या डोहात सिद्धनाथाचं मंदिर आहे. नृसिंह सरस्वती निर्वाण दिनी इथं फुलांचा पाळणा सोडला जातो. अशा सर्व प्राकारांनी हा परिसर सुशोभित तितकाच पुण्यवंत बनलेला आहे.